संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचे परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अहेतुकी अपार अशा अनुग्रहामुळे दयेमुळे तुम्ही आम्ही सर्व पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या समाधीनं अत्यंत पुनीत झालेल्या या अलंकापूर क्षेत्रामध्ये संपूर्ण वेदांताचं तात्पर्य आपल्या प्राकृत भाषेत सांगणारा जो विचारसागर नावाचा अत्यंत थोर महापुरुषांनी आयुष्यभर चिंतन करून संपूर्ण वेदशास्त्राचं तात्पर्य मायबोलीमध्ये ग्रथित केलेला असा हा जो विचारसागर नावाचा ग्रंथ, त्या ग्रंथाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो. हा आपल्या जीवनातील भाग्याचा क्षण होता आणि आता विचारसागराच्या जे काही चिंतन आहे चतुर्थ पंचम आणि षष्ठ तरंग ते पूर्ण करून आपण उपसंहारामध्ये किंवा परिसमाप्तीमध्ये प्रवृत्त होत आहोत. हाही आपल्या जीवनातील भाग्याचा क्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात की कठीण योगाहुनी क्षेम, अप्राप्तस्य प्राप्ती ही योग हा, प्राप्तस्य संरक्षणम क्षेम हा. अप्राप्त गोष्ट प्राप्त होणं याला योग म्हणतात. आतापर्यंत आपला योग होता आणि त्याचा आपण क्षेम केला याचा अर्थ प्राप्तस्य संरक्षणम. जरी आपल्याला एखाद्या कार्याला आरंभ केला तर श्रेयांशी बहुविघ्नानी, कल्याणकारक गोष्टीमध्ये अनेक प्रकारचे विघ्न येतात. प्रकृती, स्वास्थ्य याच्यामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारा आळस, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी प्रतिबंधक होतात किंवा निघालेली कामं. परंतु त्या सर्वांचं अतिक्रमण करून आपण अत्यंत एकाग्र रीतीनं याचं श्रवण करण्याचा प्रयत्न केला, पठन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आपण 7व्या तरंगापर्यंत आलो. जवळजवळ तत्वज्ञान श्रवण करण्याचा आपला क्षेमही झाला. आता या ठिकाणी फक्त हे सर्व श्रवण केलेलं, परंतु याचा समन्वय कळायला पाहिजे. नाही तर मग आपल्या बुद्धीमध्ये कधी कधी काही भेद किंवा शंका राहतात. तेव्हा या ग्रंथामध्ये आता 7व्या तरंगामध्ये नेमकं जीवनमुक्ताचं लक्षण काय, विदेहमुक्ती म्हणजे काय, ही सर्व शास्त्र म्हणजे पुराण, स्मृती, वेदांत हे साक्षात किंवा परंपरेने जीव ब्रह्मैक्य ज्ञानाद्वारा मोक्षाचंच प्रतिपादन करतात. आणि अशा प्रकारचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होऊन जो मुक्त झालेला महापुरुष आहे त्याची लक्षणं कशी असतात याविषयी आपण निसंदेह व्हावं यासाठी समन्वय सांगणारा हा 7वा तरंग आहे. आणि हा समन्वय कळून घेण्यातही आपण प्रवृत्त झालो म्हणून आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे असा त्याचा अर्थ. असो, या ठिकाणी एकंदर आतापर्यंत झालेला जो शास्त्रचिंतन आहे तर त्या शास्त्रचिंतनाचा या ठिकाणी समारोप करतात 7व्या तरंगामध्ये. तरंग 7वा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. एकंदर शास्त्राचा समारोप. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यांचे वर्णन. आपण नेहमी जीवनमुक्त महापुरुष किंवा विदेहमुक्तीला प्राप्त झालेला पुरुष असं म्हणतो, परंतु विदेहमुक्ती आणि जीवनमुक्ती यांचं काय लक्षण आहे ते याच्यामध्ये सांगतात. जीवनमुक्ती कशाला म्हणायचं आणि विदेहमुक्ती कशाला म्हणायचं. 4थ्या तरंगाच्या आरंभी शुभ संतती राजाची गोष्ट सांगितली आहे. त्याचे 3 पुत्र गुरुकडे गेले. गुरुंनी त्या 3 उपदेश केला. उपदेशाप्रमाणे 3 निसंदेह ब्रह्मात्मैक्य बोध होऊन ते कृतार्थ झाले. आता त्यांचे पुढील जीवनचरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार या तरंगात करावायचा आहे. त्यात प्रथम तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा म्हणजे जीवनमुक्ताचा व्यवहार व देहपातानंतरची विदेहमुक्ती सांगावयाची आहे. या ग्रंथाला आरंभ असा केला होता की शुभ संततीना म्हणजे 4थ्या तरंगामध्ये गोष्ट सांगितली होती की ही एक काल्पनिक गोष्ट केली. त्यांना सांगायचं होतं चिंतन, पण त्याच्या निमित्ताने एक कथा किंवा आख्यायिका सांगितली की शुभ संतती नावाचा राजा होता आणि त्याला 3 मुलं होती असं सांगितलं. तर ते 3ही मुलं त्या राजाकडे आली आणि त्यांनी सर्व संग परित्याग करून ती गुरूंच्या शरणागत झाली. आणि गुरूंच्या जवळ गेल्यावर त्यांनी फक्त सांगितलं की आम्हाला या भौतिक जीवनाचा कंटाळा आलेला आहे, काहीतरी आध्यात्मिक जीवन म्हणजे मी कोण आहे, हे जगत कुठून होतं आणि मनुष्याला मोक्षाचा उपाय काय, हे 3 प्रश्न त्यांनी घेऊन आले. आणि आम्हाला जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी
आणि परमानंद प्राप्ती व्हावी अशी आमची इच्छा आहे. तेव्हा प्रत्येकाचा अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देऊ या न्यायाने श्रीगुरूंनी पाहिलं तर त्याच्यामध्ये जो उत्तम अधिकारी होता त्याला चतुर्थ तरंगाचा उपदेश केला आणि चौथ्या तरंगाचा उपदेश ऐकून तो निसंदेह झाला. जो मध्यम अधिकारी होता त्याला पाचवा तरंग सांगितला आणि पहिल्याचं नाव होतं तत्वदृष्टी आणि दुसऱ्याचं नाव होतं अदृष्टी. तर तो त्या ठिकाणी श्रद्धा संपन्न असल्यामुळं त्याला अहंग्रह उपासना किंवा लय चिंतन सांगून त्यालाही जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन तोही मुक्त झाला. सहाव्या तरंगातला जो अधिकारी आहे तो कनिष्ठ अधिकारी आहे. त्याच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात. त्या शंकांचं समाधान करून सहाव्या तरंगातला तो तर्कदृष्टी नावाचा तिसरा अधिकारी म्हणजे कनिष्ठ अधिकारी, चौथ्या तरंगातला उत्तम अधिकारी, पाचव्या तरंगातला मध्यम अधिकारी आणि सहाव्या तरंगातला कनिष्ठ अधिकारी, तर तोही जीव ब्रह्मैक्य ज्ञान होऊन मुक्त झाला. आता मुक्त झालेल्या ह्याच्या पुरुषांत मुक्त झाला, परंतु त्याचं पुढचं जीवन आहे की नाही, ज्ञान झालं. ज्ञान झाल्यावर काही शरीर पडत नाही, त्याला जगताचीही प्रतीती येत असते आणि अंतकरणामध्ये मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय असतो. हा दृढ निश्चय अंतकरणामध्ये झाला तरी जोपर्यंत अंतकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत ही जगत प्रतीती त्याला येते. जगत प्रतीती ही ह्या शरीरामध्ये जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंत त्याला येतच राहते. ज्या वेळेला ह्या शरीराला सोडून हे सूक्ष्म शरीर जातं त्याला आपण मरण म्हणतो आणि ह्या शरीरामध्ये जेव्हा सूक्ष्म शरीर किंवा अंतकरणाचा प्रवेश होतो तेव्हा त्याला जन्म म्हणतो. तर असा जो पुरुष आहे, तुमचे आमचे प्राण हे आपण केलेले कर्म, त्या आपल्या ठिकाणी असणारी अविद्या, वासना आणि काम, कर्म आणि अविद्या, आपण केलेले कर्म, आपल्या ठिकाणी असणारं कामना आणि आपल्या ठिकाणी असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान, ह्या अविद्या, काम आणि कर्म ह्या तीन गोष्टीमुळे आपले प्राण हे शरीर सोडलं की दुसऱ्या लोकांतराला जात असतात, स्वर्गात, नरकात किंवा पुढच्या कोणत्या योनीमध्ये. तसे हे ज्ञानवान पुरुषाचे प्राण ज्ञानानंतर ज्या वेळेला त्याचं प्रारब्ध भोगून संपतं, खरं तर असं आहे की ज्या क्षणी त्याला ज्ञान होतं त्या क्षणी त्याच्या अनंत जन्मातल्या मी ब्रह्म आहे हे त्याला ज्ञान होतं. म्हणजे ते ज्ञान अज्ञानाचा नाश करतं आणि सगळा पुढचा जो आपल्याला पाहिलेलं आहे की शरीराला कारण कोण, शरीराला कारण आहे धर्माधर्म किंवा पापपुण्य, त्या पापपुण्याला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान का रागद्वेष, रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान, भेद ज्ञानाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. आत्मस्वरूपाचं अज्ञान जेव्हा त्याचं निघून जातं ज्ञानाने, ब्रह्माहमस्मी या ज्ञानाने, या वृत्तीरूप ज्ञानाने, त्या ठिकाणी जे काही मिथ्या असणारं अज्ञान ते अज्ञानच नष्ट होतं. त्यामुळे त्याचं अनंत जन्मात असणारं जेवढं साठलेलं कर्म, संचित कर्म, तर त्या संपूर्ण संचित कर्माचा नाश होतो. आता त्याला ज्ञान झालेलं असल्यामुळं त्या ज्ञानोत्तर जीवनात त्याच्याकडून जरी कोणतंही कर्म घडलं तरी त्याची त्या कर्माचा संग किंवा त्या कर्माची तादात्म्य त्यांनी केलेलं नसल्यामुळं, कारण तो स्वतःला अकर्ता आणि अभोक्ता समजत असल्यामुळं क्रियमान कर्माचा त्याला लेप लागत नाही, संचित जळून जातं आणि जे भोगासाठी प्रारब्ध आले ते ज्ञानवान पुरुषालाही भोगावं लागतं. कुठपर्यंत? देह पडेपर्यंत. आणि भोगून प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया, प्रारब्ध कर्माचा भोगून नाश होतो. आता त्याला पुन्हा जन्मांतराला जाण्यासाठी अज्ञान नाही, काम नाही आणि कर्म नाही, त्यामुळे त्याला आता पुढं जन्मच येत नाही. मग त्याचे प्राण जातात कुठं? तर त्याच्या दृष्टीनं संपूर्ण परमात्माच आहे, त्या परमात्मा स्वरूपात त्याचे प्राण विलीन होऊन जातात. उपनिषद सांगतं की न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविनियंते विलियंते, त्याचे प्राण लोकांतराला जात नाही, आपल्या स्वरूपातच लीन होतात. अर्थात अशा पुरुषाला पुढं जी प्राप्त होणारी स्थिती आहे तिच्यामध्ये काही जगत प्रतीती नाही आणि ब्रह्मरूपाने असणं याला म्हणायचं विदेह मुक्ती. जगत प्रतीती रहित आपल्या स्वरूप स्थितीनं राहणं याला म्हणायचं विदेह मुक्ती. आणि ज्याच्यामध्ये जगताची प्रतीती येते आणि आपल्या अंतकरणावरती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य असते, नित्य अंतकरणवृत्तीची निष्ठा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी असते आणि जगताची प्रतीती मात्र येत असते. जीवनमुक्त पुरुष म्हटलं की त्याला जगताची प्रतीती येणार आणि त्याचा व्यवहार सर्व इतरांसारखा होणार. इतरांची सत्यत्व बुद्धी आणि त्याची त्या व्यवहाराविषयी मिथ्यात्व बुद्धी एवढाच फरक आहे. ज्ञान व्यवहारात भेद नाही, समजुतीत भेद आहे, अशा प्रकारचं स्थिती आहे. आणि जर ज्ञान झाल्यानंतर मनुष्याचे प्राण जर गेले असते, समजा ज्ञान झाल्यावर जगताची प्रतीती येणार नाही,
जगताची प्रतीती कधी येणार नाही जर अंतःकरण नसलं तर. म्हणजे ज्ञान झाल्यावर जर अंतःकरण वृत्ती या शरीराला सोडून गेली तर त्याला मरण होईल. मग कोणी थंडी तापाने मरण पावलं, कोणी कॉलरेने, कोणी डेंग्यूने, आणि हा ज्ञानाने. ज्ञान हा म्हणजे काय होईल, एक रोगच होईल. मग कोणी त्याच्यात प्रवृत्त सुद्धा होणार नाही. म्हणून याच्यानंतर तत्वज्ञानोत्तर जगताची प्रतीती होतच राहते असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि ही गोष्ट जर आपल्या लक्षात आली नाही तर आपल्याला काय वाटतं, एक फोन येत असतो आम्हाला कायम, तर त्याचं नेहमी एक आलं की मला सर्व आता विचारसागराबद्दल कोणतीच शंका नाही, पण मग मला दुःख का होतं. आता कोणतीच शंका नाही का सगळ्या शंका आल्या त्याच्यामध्ये. याचा अर्थ मुख्य शंका आहे की सुखदुःख या अंतःकरणाचे धर्म हे आत्म्याचे नाही. हे जर चांगलं झालं असेल ज्ञान, त्याला कळले ज्याला आत्मा मी आहे हे ज्वर बाधती कैसे. जर ज्याला मी आत्मा आहे कळलं तर शरीराचे व्याधी शरीराच्या ठिकाणी आणि मनाचे सुखदुःख मनाच्या ठिकाणी. मी त्याचा द्रष्टा आहे, मी त्याचा साक्षी आहे, आणि माझ्या ठिकाणी हे काहीच नाही. द्रष्टा हा दृश्याहून भिन्न असतो. हे जर त्याला कळलं तर कोणती शंका राहील का, कोणतीच शंका राहणार नाही. हे एक आपल्याला नेहमी वाटत राहतं की मग जर मला ज्ञान झालं तर काहीतरी माझ्या व्यवहारात बदल व्हावा. याच्यामध्ये व्यवहारात काही बदल होत नाही. ज्ञान नारदांना झालं नाही का, ज्ञान दुर्वासाला झालं नाही का, ज्ञान रामचंद्र प्रभूंना, जनकाला, सगळ्यांना ज्ञान, शुकाला, सर्वांना ज्ञान आहे. याज्ञवल्क्याला सर्वांचं वर्णन शास्त्रामध्ये आलेलं आहे. मग याज्ञवल्क्याला 2 पत्नी आहे, ज्ञानी नाही काय, आणि नारद कळी लावतात. दुर्वास मुनी क्रोधिष्ठच आहे, शुकमुनी जाऊन समाधीच लावतात मेरू पर्वतावर, काष्टा समाधी 1000 वर्ष. पण सर्वांचं ज्ञान काय आहे, एकच आहे. प्रत्येकाचे प्रारब्ध भिन्न आहे. त्या भिन्न भिन्न प्रारब्धाप्रमाणे आपापला व्यवहार चालतात, त्यांचा चालत राहतो. पण मी आत्मा आहे हा जो दृढ निश्चय आहे तो सर्वांचा सारखाच आहे, आणि जगत मिथ्या आहे हाही निश्चय सर्वांचा सारखा आहे. मग अंतःकरण वृत्तीमध्ये होणारे हे फक्त व्यवहार आहेत याच्या, आणि हे व्यवहार यो व्यवहारा सा अध्यासमूलक या नयाने ते जीवन जगत असतात. त्यांना कुठपर्यंत हा व्यवहार राहतो तर देह पडेपर्यंत. देह पडला की सर्वच्या सर्व विधेय कैवल्यामध्ये सारखेच आहे, एकरूपच आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये तरतम भाव, स्वप्नातले शत्रू का स्वप्नातले मित्र, किंवा स्वप्नात आपण केलेला व्यवहार, याच्याशी कोणत्या गोष्टीचा आपण विचार करतो, त्याच्यामध्ये कोणता परिवर्तन व्हावं असं वाटतं, किंवा काय नको होतं असं वाटतं, काय हवं होतं असं वाटतं, काहीच वाटत नाही. त्याप्रमाणे तत्वज्ञ पुरुषाच्या जीवनामध्ये ह्या कोणत्याही गोष्टी वाटता कामा नाही. उलट विक्षेप, त्यांनी असं स्वामीजींना प्रश्न विचारला की विधेयमुक्ती श्रेष्ठ की जीवनमुक्ती श्रेष्ठ, असं. तर आपलं पटकन उत्तर येते एकदा विधेयमुक्ती श्रेष्ठ आहे की नाही. विधेयमुक्ती म्हणजे जिच्यामध्ये आपल्याला जगताची प्रतीती नाही. जगताची प्रतीती ही आपल्याला कितीतरी क्लेशाला कारण होते. ती प्रतीती एकदाची समजे, झोपेमध्ये जगताची प्रतीती नाही तर दुःख नाही, आहे की नाही. आणि जर आपल्याला कायमची कल्पाची निरंतर या जगताची प्रतीती नसेल तर आपण केवळ आनंदरूप ब्रह्मरूप ही स्थिती आपल्याला सर्वात श्रेष्ठ आहे, आणि तीच आपल्याला प्राप्त व्हावी असं आपल्याला वाटतं, आहे की नाही. असंच उत्तर देऊ की नाही आपण. विधेय याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं तरी वाटत आहे, समजा आहे जरी प्रारब्ध प्राप्त असले भोग, तरी असं राहावं की हे भोग भोगण्याची जाणीवही नको, आहे की नाही. तो काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे लागते नेनमुखी. आम्ही आमच्या इतक्या स्वरूपस्थितीत असावं तर जनकाचा अर्धा पाय जळाला तरी त्याला भान नाही, तसं तर काय आम्हाला नाही. मग आमचं ज्ञान काय कच्चं आहे की काय, असं आपल्याला स्वतः वाटतं. कधी कधी आपला निश्चय जरी जीवनमुक्तीचा असला तर दुसरा कोणीतरी येऊन अशी कशी जीवनमुक्ती, थोडं काय काटा टोचला तर रडायला लागले, भूक लागला तर कावले, आणि काय लागले जीवनमुक्त, ही काय तुमची स्थिती. स्वामी महाराजांना भूक लागली तर ते असं 5 मिनिट सुद्धा त्यांना आत्ताच्या आत्ता पाहिजे, तुमचं काय उद्या मिळणार आहे का जेवण, असलं मला काही नको ते आता मी या ठिकाणी तळमळायला लागलो, तुमचं जेवण आता तयार व्हायचं आज कधी तासाने, असं ते म्हणत. मला वाटतं एवढे मोठे ज्ञानीपुरुष यांना साधा भुकेचा दम कसा नाही निघत नाही, आहे की नाही, अशी शंका निर्माण होतात. आणि त्यामुळे आपल्यालाही वाटतं की आपलं जे जीवन आहे ते विक्षेपरहित असावं, त्याच्यामध्ये आवरण तर नाहीच नाही पण विक्षेप सुद्धा नसावा. असं निर्विक्षिप्त निरावरण केवळ आनंद स्वरूप जी स्थिती आहे त्या स्थितीशीच आपण एकरूप राहावं असं वाटतं. आणि प्रारब्ध तर काय असं असतं का ते विक्षेपाचं असलं की ते तुम्हाला भोग दिल्याशिवाय राहणार नाही. माया म्हणते तुम्हाला किती मिथ्या म्हण, ऐक जीवनमुक्ताचा निश्चय काय आहे, माया कार्य मिथ्या आहे, आणि ती म्हणजे तुम्हाला मिथ्या किती म्हण, मी तुला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. प्रारब्ध म्हणतो मी तुला दुःख देणार, ज्ञानी पुरुष म्हणतो मी तुला मिथ्या
समजणार. अशी दोघांचं सारखं जोपर्यंत शरीर पडत नाही तोपर्यंत चालूच असतं याच्यामध्ये. तो मिथ्या म्हणणार आणि ही भोग देणार. परंतु मिथ्या म्हटलं की त्या भोगाचा आत्म्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध लागत नाही आणि हे उलट आनंद आहे. काय त्या गवळणी कशा म्हणतात, काय जाऊन या करून धामा, तेथे मी नाचुडे नादळे विश्रामा, येथे पाहुणी तमाला मेघ श्यामा, नेघो नायको अनेका दुर्गमा. हो, तर त्या म्हणतात की त्या निधामाला जाऊन काय करायचे, त्या समाधीचे सुख तुच्छ वाटे, आम्हाला त्या निर्विकल्प समाधीला घेऊन तरी काय करायचे, त्याच्यामध्ये ना काय आनंदाचा भोग आहे की नाही, त्याच्यामध्ये आनंद रूपत आहे पण आनंदाचा भोग नाही असं म्हणतात. वैकुंठात गेलं तर सलुकता सरिपता समीपता सायुज्यता प्राप्त होतील, पण इथं कृष्ण परमात्म्यामध्ये येथे हरिसंगे क्रीडो निरंतर. उलट या ठिकाणी परमात्म्याची बरोबर संवाद करण्यात, त्याच्याबरोबर क्रीडा करण्यात जो आनंद आहे तो आनंद त्या ठिकाणी नाही. म्हणजे आनंद रूपता पाहिजे की आनंदाचा भोग पाहिजे असं जेव्हा प्रसंग येतो तर मनुष्याला काय वाटतं, आनंद रूपतेपेक्षा आनंदाचा भोग असावा. लोक म्हणतात साखर व्हावी का साखर खावी, तर साखर खावी. खरं जर पाहिलं तर साखर व्हावी, पण माणसाला अनंत जन्माचे संस्कार आहे, भोगासाठी 2 पदार्थ लागतात, तसंच असावं असं वाटतं. बरं ते आशेनं मानवी प्रवृत्ती, त्याला अनुसरून शास्त्रकारांनी सांगितलं काय हरकत नाही, 2 पाहिजे ना तुम्हाला आनंदाचा भोग. दोघात आनंद रूपता नाही पण आनंदाचा भोग दोघा वाचून होत नाही, परंतु आनंद रूपतेमध्ये मात्र 2 नाही. म्हणजे तुम्हाला द्वैतच पाहिजे असेल आणि तुम्हाला वाटतच असेल मी भक्त नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आईशे करी, असं जर वाटत असेल तर काय हरकत नाही, करा भक्ती. परंतु भक्ती करताना 2 लागतं, कोण, देव आणि भक्त, असे 2 लागतात. पण दोन्ही कल्पित असलं तर नाही चालत का? तर कल्पित असल्यावरच आनंद आहे, कल्पित असल्यावरच आनंद आहे. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्तीसाठी केलेलं जे द्वैत आहे ते अद्वैतापेक्षाही सरस आहे. आणि अशा वेळेला मनुष्याने कल्पित द्वैत आणि वास्तव अद्वैत या सिद्धांतात राहिलं तर तुम्ही कर्म करा, नाहीतर उपासना करा, नाहीतर व्यवहार करा, नाहीतर निर्विकल्प समाधी लावा. फक्त समजूत जी आहे ती समजूत आपली यथार्थ असली पाहिजे. आपलं चिंतन हे चाललं होतं की अखंडानंद सरस्वती स्वामी महाराजांना त्यांनी विचारलं जीवनमुक्ती श्रेष्ठ की विदेहमुक्ती श्रेष्ठ, तर त्यांनी पटकन उत्तर दिलं की जीवनमुक्ती श्रेष्ठ. आता जीवनमुक्ती श्रेष्ठ म्हटलं त्यांनी सांगितलं नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. तुम्ही केवळ प्रतिज्ञा करून भागेल का, सिद्ध करून द्या. त्यांनी सांगितलं असं आहे की एखादा पुरुष आहे, समजा तो पुरुष विदेहमुक्तीला प्राप्त झाला आहे की नाही, असा किंवा जनकासारखा आपल्या निर्विकल्प समाधीमध्ये राहतो, देहादिकांचं भानही नाही, असा जर झाला तर हा एक जीवनमुक्त आहे, ज्याला म्हणतात देहीच विदेही भोगुदशा. थोडक्यात सांगायचं तर आपण अनेक वेळा चिंतन केलं असेल, ज्याने असंशक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा यांचा अभ्यास करून नित्य निर्विकल्प समाधीमध्ये राहतो किंवा जो उन्मनी स्थितीमध्ये राहतो त्याला तुर्यावस्था म्हणतात, त्या तुर्यावस्थेमध्ये राहतो ऐक ना, असा पुरुष श्रेष्ठ आहे असं आपल्याला वाटतं. वेदामध्ये उपनिषदामध्ये असा प्रत्यक्ष उल्लेख नाही, परंतु वेदानुसारी असणारे किंवा वेदांतानुसारी असणारे जे काही प्रकरण ग्रंथ आहेत त्या प्रकरण ग्रंथामध्ये, काही प्रकरण ग्रंथामध्ये ज्ञानवान पुरुषानेही मनोनाश आणि वासनाक्षयाचा अभ्यास करावा आणि तद्वारा निर्विकल्प समाधी प्राप्त करावी, हा पुरुष श्रेष्ठ आहे असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कारण त्याचे प्रकार केले की जेव्हा आता जे आपण जीवनमुक्त अवस्था सांगतो, जे ज्ञानवान असं म्हणतो, ती अवस्था आहे सत्वापत्ती. तिची सुरुवात होती शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा आणि सत्वापत्ती. एकदा ज्ञान झालं की तो मनुष्याला ज्ञान झाल्यानंतर त्याला परत जन्म येत नाही, तो त्याचा शेवटचा जन्म असतो. फक्त तो प्रारब्ध कर्माचा या जन्मामध्ये भोगून संपवतो आणि नंतर नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते, तो कधीही पुनरावृत्तीला प्राप्त होत नाही. अशी त्याची स्थिती कोणाची, जीवनमुक्त पुरुषाची. तर त्या जीवनमुक्त पुरुषाचं आपल्याला कौतुक कोणतं वाटतं, सत्वापत्तीचं कौतुक वाटतं का असंसक्ती पदार्थाभाविनीचं? असंसक्ती पदार्थाभाविनी अशा अवस्था आहे. मग मी व्यवहारी असे न वर्तत जेवी जळात पद्मपत्र देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीच्या सृष्टी चेला जेवी जैसा का उन्मनी योगी राग, ही आपल्या जीवनाची संकल्पना आहे. असं जीवन आपल्याला असावं, जगत आहे की नाही, कोण आहे की याचं काही भान नसावं, असे का नाही. याच्या एक महापुरुषाचं ह्याच्यामध्ये होते आपल्या ऋषिकेशला, आता त्यांनी देह ठेवला मस्ताराम महाराज म्हणून, तिथं आता एक गुहा आहे, त्यांचा आश्रम तिथं आहे. तर ते एकाच्या दगडाच्या गुहेमध्ये राहत होते गंगा पारला, आणि त्यांना ही सारख्या कडक आसनावर खडकावर बसल्यामुळं त्यांच्या पायाला जखम झाली, खाली गट्टा पडलो तो म्हणतो, आणि त्याच्यामध्ये किडे पडले.
तर लोक ते किडे वेचायचे, ते त्यांना द्यायचं, त्यांना दुसऱ्यांनी जेवण घालावं लागायचं. आणि अशा वेळेला सगळ्या भारतातून लोक त्यांच्याकडे यायचे. हे एक अतिशय मोठे विद्वान होते, पण ते आपल्या बालभावात राहायचे. खरं तत्वज्ञान झालेला मनुष्य जर बालभावात राहिला, त्यांनी लिहिले बालवत, मूढवत, पिशाच्यवत असं त्याचं वर्णन केले. एखादा बालभावात राहतो, लहान मुलगा जसा निरागस राहतो, काही जीवनमुक्त पुरुष जे तर ते आपण वेड्यासारख्या, उन्माद वेड्यासारखा, कधी खातील कधी खाणार नाही, कधी रागावतील कधी प्रेमाने बोलतील, उन्मादवत असं, उन्मादवत, पिशाच्यवत किंवा काही पिशाच्यासारखे राहतात, एकदम कोणाच्या अंगावर धावून जाणं, शिव्या देणं, असे पिशाच्यवते राहतात. तर याच्यामध्ये अशा प्रकारची जी स्थिती आहे, तर ती स्थिती एक तत्वज्ञानी पुरुषाला, आपलं हे चाललं होतं चिंतन की तत्वज्ञानी पुरुषाला तत्वज्ञान झालं की तो त्याचा शेवटला जन्म असतो, फक्त प्रारब्ध भोगून संपतो आणि नंतर त्याला पुन्हा जन्म नाही, आणि नंतर तो विदेह कैवल्याला प्राप्त होतो. सगळेच्या सगळे ज्ञानी हे त्या विदेह कैवल्याला प्रारब्ध भोगानंतर प्राप्त होतात. ज्ञानी पुरुषाचा हा शेवटला जन्म असतो. आणि असं झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की विदेह कैवल्य श्रेष्ठ आहे, विदेह मुक्तीची दशा जी आहे ही श्रेष्ठ आहे. किंवा जीवनमुक्तीमध्येही ही जी वरच्या अवस्था आहे, असंसक्ती, म्हणजे कोणत्याही पदार्थाचे आपल्या अंतकरणावर, वृत्तीला चिकटा किंवा आसक्ती राहता कामा नये. जरी दिसलं तरी त्या पदार्थाचा आपला संबंध नाही असा अभ्यास करायचा, त्याला म्हणतात असंसक्ती. ह्या अभ्यासाच्या, हे काही ज्ञानाच्या भूमिका नाही. अंतकरणाने जर त्याचा अभ्यास केला तर ही गोष्ट साध्य होऊ शकते. पदार्थ समोर असतात पण त्याच्या मनामध्ये त्या पदार्थाविषयी अनुकूल प्रतिकूल बुद्धीच निर्माण होत नाही, फक्त तो पदार्थ पाहतो. जसं आपण रस्त्याने जाताना अनेक प्रकारचे व्यक्ती आपल्याला दिसतात, अनेक पदार्थ पडलेले असतात, आपल्याला त्याचं काही नाही, आपलं ठरलेलं आहे की फक्त माऊलीचं जाऊन समाधीचं दर्शन घ्यायचं. समाधी कशी आपल्याला स्पष्ट दिसते, तसं रस्त्याने जाताना दिसलेले विषय, इंद्रिय आणि त्या विषयांचा संबंध होऊन सुद्धा अंतकरणवृत्ती त्याच्या ठिकाणी गुंतलेली नाही. अंतकरणवृत्तीला वेध लागलाय की माऊलींच्या समाधीचं, संजीवन समाधीचं दर्शन करायचं, तर तिकडे त्या आपली आसक्ती नाही, त्याला म्हणतात असंसक्ती. तसा हा पुरुष जेव्हा आपली स्वरूपामध्ये वृत्ती स्थिर करण्याचा अभ्यास करतो तेव्हा बाकीच्या वृत्तीवर विषयच येऊ देत नाही, आले तरी प्रयत्नपूर्वक घालवतो, त्याला म्हणतात असंसक्ती. पुढे तो म्हणतो की हे पदार्थ मिथ्याच आहेत, पण हे दिसतात तरी ना, दिसल्यामुळं त्या पदार्थाची सत्ता तरी आपल्याला मानावी लागते. नाही, मिथ्या जरी म्हटलं तरी सदविलक्षण अनिर्वचनीय, अत्यंत असत कुठं वाटते, अत्यंत असत वाटायला पाहिजे, याच्यासाठी अभ्यास सांगितलेला आहे. त्याला म्हणतात पदार्थाभाविनी. म्हणजे पदार्थ दिसत असतानाच तो पदार्थाचा अभाव, दिसत असतानाच त्या पदार्थाचा स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणजे थोडक्यात तो पदार्थ आपल्या वृत्तीवर येऊच नाही, अशा त्या पदार्थाचा अभावरूप पदार्थ. वंध्यापुत्र कोणाला समोर येतो का, तसं त्याला काहीच वाटत नाही. हा एक अभ्यास आहे, त्याला म्हणतात पदार्थाभाविनी, म्हणजे पदार्थाचा अभाव आहे. आपल्या भागवतामध्ये जैनांचे जे आचार्य आहे, त्या इकडे वृषभदेव म्हणतात त्यांना, तर त्या वृषभदेवांची ही पदार्थाभाविनी स्थिती सांगितलेली. की जंगलातून जाताना वनवा लागला होता, त्या वनव्यातच त्यांचं शरीर जळून खाक झालं, परंतु त्यांना त्याचं काही भान सुद्धा राहिलं नाही, याला म्हणतात पदार्थाभाविनी. आणि त्याची अत्यंत सूक्ष्म गंभीर अशा प्रकारची स्थिती झाली, तिला म्हणतात उन्मनी अवस्था किंवा तुर्य अवस्था. तर आपल्याला काय वाटतं काय उन्मनी किंवा तुर्यगा किंवा असंसक्ती ह्याच्यामध्ये झालं पाहिजे, अशी आपली स्थिती असली पाहिजे. आपलं चिंतन चाललं होतं की योगाशिष्टासारख्या ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेले पुढं. हा सत्वापत्तीमध्ये असणारा तो ब्रह्मविद असं म्हणतात, ह्या असंसक्तीमध्ये असणारा त्याला ब्रह्मविद वर असं म्हणतात. नंतर पदार्थाभाविनीमध्ये असणारा त्याला ब्रह्मविद वरियान असं म्हणतात. आणि जो उन्मनी तुर्या विनोदे छंदे डुल्ल तसे असं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याला ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हणतात. मग आपल्याला विचारलं तुमची काय संकल्पना आहे, तर आपण काय सांगू, ब्रह्मविद वरिष्ठ व्हावं वाटतं, आहे की नाही, असंच वाटतं की नाही आपल्याला. असं काही अभ्यास न करता का होईना, पण आपल्याला असं मनोरथ करायला काय हरकत आहे, बिना प्रयत्नाचं अशा प्रकारचं ब्रह्मविद वरिष्ठ व्हावं असं आपल्याला वाटतं. किंवा अभ्यास प्रसंगी आपण अभ्यास पण करू, पण ही स्थिती आपल्याला प्राप्त होतो. का म्हणे आईशी झालिया वाचून करणे तो सीन वाटत तसे, अशी आपली दृढ धारणा आहे किंवा असं आपली जिज्ञासा आहे. तर अशा प्रकारचं जीवन आपलं असावं असं आपल्याला वाटतं. त्यामुळं एकतर विदेह कैवल्य श्रेष्ठ वाटतं, किंवा ह्या स्थितीत असताना सुद्धा उन्मनी तुर्य अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी, हे जीवनमुक्तातलं देहीचं विदेही भोगुदशा असं जीवन आपल्याला असावं असं वाटतं. पण असं आहे की आपलं प्रारब्ध जर असलं ना प्रबल,
तर काही केलं तर आपल्याला ती स्थिती प्राप्त होणार नाही. आणि मग अशा वेळेला आपलं सारखं स्वतः परता उत्थान होत राहतं. मग तो मनुष्य फोन करतो तसं आपल्याला पुन्हा वाटतं मला दुःख का हो. ते म्हणे मी काल तरी एका माणसावर मारायलाच धावलो. असं मग मी ब्रह्म आणि ब्रह्म कुठं मारायला धावतं का, असं कसं काय झालं. असं झालं त्याचं ज्ञान स्वतःच त्याचं उत्थान झालं आहे की नाही. आणि काही लोक म्हणते की अहो साध्या जमिनीचा खटला तर हा कोर्टात गेला हे काय ब्रह्मज्ञान आहे का. सगळं जगत मिथ्या म्हणतो जमिनीसाठी कोर्टात जातो. असे लोक म्हणले की म्हणतो बरोबर आहे बरं का, लोकांचं बरोबर आहे. खरं ब्रह्मज्ञ पुरुषांनी कोर्टात जाता कामा नाही आहे की नाही. अशा ज्या काही संकल्पना आहेत माणसांच्या व्यवहाराविषयी आणि तत्वज्ञानाविषयी, तर ह्या सगळ्यांचा समन्वय झाला पाहिजे. ह्याविषयी आपल्याला एकही शंका राहिली नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे वेदांत शास्त्राचा समारोप करत असताना ह्या निश्चलदासजींनी ह्या 7व्या तरंगामध्ये फार चांगला समन्वय सांगण्याचा प्रयत्न केला. आपलं चिंतन हे चाललं होतं विदेहमुक्ती श्रेष्ठ की जीवनमुक्ती श्रेष्ठ. तर असं त्यांना विचारलं तर आता आपल्या चिंतनात काय ठरलं, विदेहमुक्ती श्रेष्ठ आहे किंवा जीवनमुक्ती तर असणाऱ्या ज्या सप्तभूमिका आहे जीवनमुक्ताच्या, तर याच्यामध्ये असणाऱ्या ह्या पुढच्या 3 भूमिका किंबहुना शेवटची भूमिका प्राप्त होणं हे श्रेष्ठ आहे, असा आपला विचार झाला की नाही. आणि हा विचार योग्य आहे की नाही. तर असा विचार जेव्हा त्यांना विचारला तर त्यांनी फटकन उत्तर दिलं की जीवनमुक्त श्रेष्ठ आहे. त्यांनी सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, प्रतिज्ञा मात्रेने वस्तुस्थिती, तुम्ही प्रतिज्ञा केली म्हणून असं म्हणता येत नाही, तुम्ही सिद्ध करून दाखवा. त्यांनी सांगितलं सोपी गोष्ट आहे. त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की ते म्हणणे की जर एखादा जीवनमुक्त पुरुष असला तर हजारो असे तुर्यगावस्थेला प्राप्त निर्विकल्प समाधीला, जर एखाद्याला निर्विकल्प समाधीचा अभ्यास सांगायचा असेल, त्याला जर आपल्या जगन्मिथ्यात्व जीव ब्रह्माचं ऐक्य सांगायचं असेल तर ह्या पुरुषाला विक्षेप स्वीकारल्याशिवाय सांगता येईल का. नाहीतर एवढा कालचा अनुवाद करा, पुढचा सांगा, पुन्हा प्रक्रिया पटवून द्या, ऐक नाही. त्या शिष्याचा अधिकार आजमावून पहा, त्याला कसं मातृहृदयाने पुन्हा पुन्हा त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्यासाठी सांगा. हे करायचं म्हटलं तर स्वामी महाराज म्हणायचे की गाळात पडलेला मनुष्य त्याला बाहेर काढायचं असलं तर गाळातच जावं लागतं. तसं हा अगोदरच विक्षेपाने त्रस्त झालेला संसार तापी तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची मनवणी तुझ्या आठविले पाय, येव माझे माये पांडुरंगे, बहुता दिसांचा झालो भारवाही, सुटी जे हे नाही वर्म ठावे, अशी ज्याची स्थिती झालेली आहे. तर अशा पुरुषाला त्याच्या ठिकाणी मल असू शकतो, विक्षेप असू शकतो, आवरण असू शकतं. आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या पुरुषाला विक्षेप स्वीकारला की नाही. यांनी विक्षेप स्वीकारला म्हणून त्याचा विक्षेप निवृत्त झाला. यांनी जर विक्षेप स्वीकारला नसता, गुरुजी आपल्या स्वमहिमेत प्रतिष्ठित राहिले असते, तर ह्या सत्शिष्याचा कधीतरी हा आवरणभंग झाला असता का, कधीच झाला नसता. आवरणभंग झाल्यानंतर जर त्यांनी त्याला झाला आवरणभंग, आता मी पुढे काही करू शकत नाही असं नाही. रामचंद्र प्रभूंना योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी वारंवार सांगतात रामा हे तत्वज्ञान झालं पण मनोनाश आणि वासनाक्षय झाली पाहिजे. रामप्रभू विचारतात कसं काय करायचं मनोनाश आणि वासनाक्षय. मग ते त्याला सांगतात की अरे अशा प्रकारचं पद्मासनात बसावं, चित्ताची एकाग्रता करावी, वारंवार वृत्ती संधिकाल वाढवावा, अंतःकरण वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करण्याचा सारखा अभ्यास करावा, तर अशा प्रकारचा आहार करावा, अशा प्रकारचा विहार करावा. हे सांगताना वशिष्ठांना विक्षेप आहे का निर्विक्षिप्त अवस्था आहे. आणि सांगता सांगता रामप्रभू काय झाले, निर्विकल्प समाधीला प्राप्त झाले. आता ह्यांचा इकडे विक्षेप आणि त्यांची तिकडं समाधी, म्हणजे याचा अर्थ या जीवनमुक्त पुरुषाच्या ठिकाणी अशी शेकडो विदेहमुक्त निर्माण करण्याची काय आहे ताकद. मग श्रेष्ठ कोण आहे, जीवनमुक्त श्रेष्ठ आहे, विधेयमुक्त श्रेष्ठ नाही, असं अखंडानंद स्वामींनी सांगितलं. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या तंतोतंत शास्त्राची एक दृष्टी घेऊन महापुरुषांनी त्याचा केलेला जो अर्थ, त्याचा केलेला जो सामंजस्य समन्वय, तो आपल्या लक्षात ठेवूनच आपण ह्या वेदांताचं चिंतन केलं पाहिजे किंवा शास्त्र ग्रंथाचं चिंतन किंवा आपलं स्वतःचं जीवनयापन या पद्धतीने करावं. म्हणून हा 7वा तरंग सांगतात. आपल्याला दरवेळेला त्याला वेळ कमी मिळतो, तर ह्या वेळेला थोडासा वेळ आहे म्हणून याचं साधारण सगळा जे आता हा तरंग आहे तर आता याच्या पुढे आपण वाचूनच दाखवणार आहे, परंतु याचं एक साधारणपणाने त्याचा जो गोषवार आहे किंवा त्यांचं जे काही वक्त्याचा अभिप्राय आहे, तो अभिप्राय आतापर्यंतच्या ग्रंथाचा अशा प्रकारचा आहे. हां तर ते सांगत होतो की त्या बाबांना, त्या मस्ताराम बाबांना ते जखमेत किडे पडले आणि किडे पडल्यावर लोक वेचून काढायचे आणि ते पुन्हा काय म्हणायचे, खाओ बेटा ये तुम्हाराही माल आहे. मोतीराम बाबांचं पण उदाहरण सांगतात. ते पुन्हा ते जखमेतून काढलेले किडे ते पुन्हा त्या जखमेमध्ये टाकायचे आणि मग ते काय म्हणायचे, हा तुमचाच माल आहे. बरं नाही का माल त्यांचा, की त्यांचाच आहे. हे काय हे देह जरी आगी माझी पडे
तरी भस्म होऊन उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोई काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळगा. अशा प्रकारचं ज्ञान त्यांना होतं. त्यामुळे ते त्याच्यामध्ये ते किडे परत ठेवत होते. आता आपल्याला असं वाटतं की मस्ताराम बाबांसारखं असायला पाहिजे, आहे की नाही. असं जर आपल्याला नसलं, आपल्याला सुई टोचली तर वेदना होते. आणि सुई टोचली तर वेदना झाल्याने बिघडलं कुठं, आहे की नाही. ते काय अंतकरणाचे धर्म आहे माहिती आहे, ते माझे नाही, आत्म्याचे नाही. आणि मी अंतकरण आहे का अंतकरणाचे धर्म माझे आहेत. मी अंतकरण नाही, अंतकरणाच्या धर्माशी माझा काही संबंध नाही. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आणि जर समजा एखाद्या माणसाने मग अभ्यास नाही करायचा का, अभ्यास केल्यावर त्याला कमीपणा आलाय का, कमीपणा नाही आला. सोन्याला सुगंध आहे, परंतु मनुष्याचं स्वतः परता उत्थान होणे, मी आत्मा आहे ह्या निश्चयाला महत्व आहे. बाकीच्या अंतकरण वृत्तीनं तुमचा पुढे केलेला मनोनाश आणि वासनाक्षय हे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण आहे. त्याच्यामुळे मुक्ती ही ज्ञानाने होते. ते ज्ञान तुम्हाला झालं तर ते तुम्ही जीवनमुक्त झाले. आणि देह पडल्यावर तुम्ही विदेहमुक्त होणार. विदेहमुक्तीला तुम्हाला प्रतिबंध नाही आणि फक्त जीवनमुक्तीलाही प्रतिबंध नाही. फक्त जीवनमुक्ती आहे, देह तर आपल्याला ज्ञान झालंय, आयुष्य उरलंय. स्वामी महाराज म्हणायचे खरं तर एखाद्या मनुष्याला ज्ञान झालं आणि मग थोड्या वेळाने तो मरण पावला. ज्ञान झालं, आयुष्यभर एवढे श्रम केले, काय उपयोग झाला, विदेह कैवल्य झालं, पण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळालं का. जसं एखाद्या मनुष्याने आयुष्यभर नोकरी केली आणि त्या फार कष्टपूर्वक केली, आता त्याला सर्व अगदी वाटेल ते खायला प्यायला उपलब्ध झालं आणि त्याला डायबिटीज झाला, काय उपयोग आहे त्याचा. त्याने आयुष्यभर केलेले जे कष्ट आहे त्या कष्टाचं जे फल सुख आहे ते त्याला भोगता आलं नाही, भोगण्याचा त्याला अधिकार राहिला नाही. तसं मनुष्याला स्वामी महाराज सांगायचे तारुण्यात ज्ञान व्हावं आणि त्याचं आयुष्य उरावं, त्याच्यासारखा भाग्यवान नाही. का तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येईल, आहे की नाही. एखाद्याला ज्ञान झालं आणि ज्ञानाच्या अव्यवहित उत्तरक्षणी तो मरण पावला तर त्याचं ज्ञानाचं विधेय कैवल्य आहेच आहे, परंतु मध्ये राहिलेला जो काळ न राहिल्यामुळं त्याला जीवन उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्ल तसे आनंदाचे डोळे आनंद तरंग म्हणायला अवकाश आहे का. नाही, आनंदाचा भोग पण व्हावा, आहे की नाही. जीवनमुक्तीचं त्याला विलक्षण सुख असं म्हणतात, ज्याच्यात विषय तर नाही, इंद्रिय आणि विषयांचा संयोग नाही, आणि तरी सुद्धा तो मात्र आनंदाच्या कोटी साठवल्या आम्हा पोटी असा डुलतो. असं काय, त्याला निष्किंचन आहे, आहे की नाही, अनिकेत आहे. आणि असं असून घर नाही, दार नाही, पैसा नाही, पाणी नाही, कीर्ती नाही, काही नाही, आणि तो म्हणतो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. अशी जी स्थिती आहे ही स्थितीला म्हणतात जीवनमुक्तीचं विलक्षण सुख. तुकाराम महाराजांजवळ काय होतं, जाव तो पुढे ती भिके कुत्री घर राखीतीन एरंडाचे गार दुजा भार न साहती आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके, अशी स्थिती. आणि तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाचे डोळे आनंद तरंग. ही कोणती स्थिती, हीच जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाचा भोग आहे की नाही. आणि हा जर भोग घ्यायचा असला तर मात्र केवळ तत्वज्ञानाने होणार नाही, त्याला मनोनाश आणि वासनाक्षय करावा लागतो. मनोनाश म्हणजे ज्या ठिकाणी, कारण मन असलं की तुम्हाला सगळं काय होणार. मन जिथं जिथं, जसं पाणी असलं की त्याच्यात प्रतिबिंब आकाशादिकांचं पडणारच की नाही. पाणीच जर नसलं तर कसले तारेन कसला चंद्र त्याच्यात पडणार, आहे की नाही. तसं मन नावाचं तत्व जोपर्यंत आहे, त्या मनाला उन्मन अवस्थेत आपण केलं नाही तोपर्यंत आपल्याला त्या मनाचे धर्म सुख दुःख हे सगळे भोगावेच लागणार. मग तो पण एक अभ्यास आहे. ज्ञान झाल्यावर ज्ञानाची आवृत्ती करायची गरज आहे का आता, नाही. ज्ञान एकदाच प्रमाणाने झालं मी ब्रह्म आहे, आता पुढे तुम्हाला ज्ञानाचं चिंतन केलं पाहिजे किंवा ज्ञानासाठी चिंतन केलं पाहिजे का, नाही. उरलेल्या आयुष्यामध्ये करायचं झालं तर काय, उलट हे अंतःकरण वृत्तीचे जे आपले संस्कार, ते संस्कार बदलले पाहिजे. ते अंतःकरण जे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. असं केल्याने तुम्हाला अपूर्वता काय प्राप्त होईल, तर तुम्हाला अपूर्वता हे की मुक्त झाले तरी विक्षेप कमी कमी होत जाईल, ऐक नाही. त्याच्यामध्ये म्हणून माऊलीने दिलं, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरच आटून गेलं तर प्रतिबिंब पडेल का त्याच्यात, तसा मनोरूप पटच फाटला म्हणजे पुन्हा तुम्ही म्हणाल का नाहीसा झाला म्हणजे नाहीसा झाला तर मरण झालं. याच्यामध्ये आहे पण असून नसल्यासारखं आहे. मन तर आहे पण ते अधिष्ठानाची एकरूप झालेले आहे. आलं कधी वृत्तीवर तर आलं, पुन्हा गेलं तर काय, पुन्हा गेलं तर पुन्हा निर्विकल्प पुरुष. त्याला दोनच अवस्था सांगितल्या जीवनमुक्त पुरुषाला. एक त्याच्या जीवनात दोनच अवस्था आहे. जरी अवस्था आपण मानतो कोणत्या, जागृती स्वप्न सुषुप्ती समाधी आणि मूर्छा अशा अवस्था आपण मानतो, तर विशेषतः 4 अवस्थेंचा विचार आहे, जागृती स्वप्न सुषुप्ती आणि समाधी. तर समाधी, ज्ञानवान पुरुष जो आहे तो गेला तर समाधीत जातो आणि नाहीतर स्वप्नात जातो. ज्ञानवान पुरुषाला दोनच अवस्था आहे, स्वप्न आणि
समाधी ऐक नाही, तो गेला तर निर्विकल्प समाधीमध्ये राहतो आणि आला तर कशामध्ये राहतो? स्वप्नामध्ये. तुम्ही म्हणाल जागृती, जागृती सुद्धा त्याला स्वप्नच आहे की नाही? त्याला ते दोन्ही काय आहे? स्वप्नरूप आहे. त्याला जागृती अवस्था कधीच नाही, आहे की नाही? तर आणि आम्ही अज्ञानी पुरुषाच्या दोनच अवस्था आहे. ज्ञानाला दोन अवस्था आहे आणि अज्ञानाला किती आहे? अज्ञानालाही दोनच आहे. समाधीचं त्याने कधी परंपरेने पाहिलीच नाही, त्यामुळे समाधीचा विचारच नाही. तो गेला तर स्वप्नात नाही तर जागृती. त्याला दोनच अवस्था आहे, त्याला स्वप्न माहीतच नाही. तुम्ही म्हणाल काय अज्ञानाला स्वप्न पडत नाही का? जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा त्याला खरंच असतं, त्याला मी जागाच आहे असंच वाटतं आणि हे जगत सत्यच आहे असं वाटतं. चांगदेव 65 मध्ये याचा माऊलींनी विचार केलेला आहे. अवस्था विचार जर केला चांगदेव 65 मध्ये तर मनुष्याला त्याचा चांगल्या प्रकाराने तत्वबोध होऊन निस्संदेहता येते. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की आपल्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असावं असं जर वाटत असेल तर हा मनोनाश केला पाहिजे. हा त्याचा विचार नंतर, पण त्याचा मनोनाश केला पाहिजे. आणि मनोनाश केला याच्याशिवाय वासनाक्षय झाले पाहिजे. अंतकरणात जोपर्यंत पूर्व अनंत आपण त्यांनी लिहिलं की अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता किंवा भोगिता. तर अनंत जन्माचे जे संस्कार आहे तो मनुष्य किती झाला तर नारदाला कळ लावण्यात मजा वाटते, आहे की नाही? दुर्वास क्रोधिष्ट होतात. तर याचं कारण काय? पूर्व जे असणारे जे संस्कार आहेत ते संस्कार आपापलं कार्य करत राहतात. जरी ज्ञान झालं, नाथ महाराजांनी विचार सांगितला की झाड आहे, झाडाचं मुळापासून उन्मळून टाकलं तर झाड लगेच वाळतंय काय? वाळत नाही, आहे की नाही? जर लसणाची कांडी एखाद्या भांड्यात ठेवली आणि एखाद्या मनुष्याला निषिद्ध आहे म्हणून काढून टाकली तर वास राहतोच का नाही त्याच्यामध्ये? तसं आहे, कुलाल चक्राला, कुंभाराच्या चाकाला गती दिली आणि दंड बाहेर काढून घेतला, लगेच चक्र थांबतंय का? जीच गती आली तेवढं फिरतच राहतं. तसं प्रारब्धाची जी गती आपल्याला मिळालेली आहे ते ज्ञानवान पुरुषालाही प्रारब्ध अपरिहार्यपणे भोगावं लागतं. ज्ञानवान जरी झाला तर जे पूर्व संस्कार असतात तर त्या काय ओवी 18व्या अध्यायामध्ये आठवली तर सांगा. तर मुक्ताचे देह तैसे हालत चालत संस्कार वसे. मुक्त जरी पुरुष असला तरी त्याचं पूर्व संस्काराने राहतात. अज्ञानी लोक मात्र त्याला काय म्हणतात? कर्ता म्हणती, त्याला कर्ता म्हणतात. त्याचा निश्चय काय आहे? अकर्ता अभोक्ता. परंतु एकदा ज्ञान झालं तरी पूर्वीच्या कर्माने जी गती दिलेली त्या गतीप्रमाणे त्याचं जीवन ते देहांतापर्यंत चालतच राहतं, आहे की नाही? या कशासाठी चाललं होतं आपलं? तर हा ज्ञानवान पुरुष जो असतो तर त्या ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी देखील त्याला पूर्व संस्कार असतात आणि संस्काराने त्याचं जीवन चालत राहतं. त्याच्यामध्ये अनेकाचे संस्काराचं वैचित्र्य असतं. कोणाला काय आवडेल सांगताच येत नाही, कोणाची काय आवड असेल आणि त्या संस्काराप्रमाणे तो ते करील. एखाद्या मनुष्याला लोकसंग्रहाची आवड असते, एखादा जीवनमुक्त पुरुष कीर्तन प्रवचन करेल, एखादा समाजसेवा करेल, एखादा शेती करेल, काय करेल हे काहीच सांगता येत नाही, अशा प्रकारची स्थिती. परंतु या ठिकाणी पूर्व संस्कार जर आपण त्याच्या विरोधी जर संस्कार केले, पूर्व संस्काराच्या विरोधी, तर त्या पूर्व संस्काराचा प्रतिबंध होईल. तुम्ही विचारले ना साधन काय, तर याच्यामध्ये त्याच्या पूर्व संस्कार जर नष्ट झाले तर काही राहील का? पूर्व संस्कार जर नष्ट झाले तर त्याच्या प्रकारच्या क्रिया होणार नाही. लक्षात आलं ना? म्हणजे वासना क्षय होईल. वासनाच नाही कोणती, पूर्व संस्कारच वृत्तीवर राहणार नाही. पण पूर्व संस्कार केव्हा राहणार नाही याचा जो अभ्यास सांगितला तो सांगितला की निर्विकल्प समाधीचा अभ्यास. त्याच्यामध्ये मनोनाश पण होतो आणि वासनाक्षय पण होतो. त्यांनी लिहिलं पंचदशी, आता पुढच्या वर्षी येईल, की त्याच्यामध्ये लिहिलं की ज्या वेळेला निर्विकल्प समाधी होतो त्याला त्यांनी काय लिहिले, काय कोणते समाधी, धर्ममेघ असं त्याला म्हटले. धर्ममेघ समाधी असं म्हणतं त्याला. जर ज्या वेळेला मनुष्याची अंतःकरणवृत्ती अधिष्ठानामध्ये विलीन होऊन जाते, त्याचं तर वर्णन असं केलंय, मी परवा कधी इतक्यात वाचलं की त्याला चित्तवृत्तीचा निरोध ज्याला 2 मिनिट साधला तर त्याला निर्विकल्प समाधी होतो. 2 मिनिटाचा काल जर त्याला करता आला तर त्याला निर्विकल्प समाधी होतो. आणि ह्या निर्विकल्प समाधीचं महत्व असे की लाखो कल्पापासून असणाऱ्या जेवढ्या वासना आहेत एवढ्या वासना दग्ध होऊन जातात. म्हणजे त्याला तो पुरुष त्याचं अंतःकरण निर्वासन होतं. कारण त्याला काय म्हणतो आपण, घनीभूत आनंद तो त्याने त्या निर्विकल्प समाधीमध्ये भोगल्यामुळं त्याला जे विषय आहे हे अकिंचित कर वाटतात. त्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कधी वृत्तीच पुन्हा उत्थान पावत नाही, कारण त्याच्याविषयी वासना त्या दग्ध झालेल्या असतात. मग अशा वेळेला त्या मनुष्याने, ज्ञानवान पुरुषाने केला तर कोणता अभ्यास करावा पुढं? आता ज्ञानाची तर आवृत्तीची गरज नाही राहिली. मग आहे पुढचं जीवन जे उरले उपाधी कारणे ते त्वा विचले दर्शने. उपाधी तर दे आहे, अंतकरण आहे, आयुष्य उरलेलं आहे. मग त्या आयुष्यामध्ये त्याने जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगावं.
तर मग आता हे जे निर्विकल्प समाधीचा अभ्यास त्यांनी करावा, मग तो योगशास्त्राप्रमाणे करावा की वेदांत शास्त्राप्रमाणे करावा, की आता तुम्ही विचारलं त्याच्यावरून थोडक्यात सांगतो की भक्ती सिद्धांताप्रमाणे त्याने आपल्या अंतःकरणवरती आपल्या इष्टदेवतेच्या ठिकाणी लीन करावी, तर वेदांताचं चिंतन करत बसावं, की एकांतात एकाग्रत राहावं, त्याला जसंही वाटेल जेणेकरून त्याचा अभ्यास सिद्ध होईल ते त्यांनी करावं, की ज्याद्वारा अंतःकरणवृत्ती अधिष्ठानामध्ये लीन करण्याचा त्याला अभ्यास करता येईल. कारण जर त्याला कल्पित द्वैत आहे वास्तव अद्वैत हे कळल्यानंतर तो भक्ती सिद्धांतात रमला तरी त्याला विक्षेप आहे का? नाही. तुका म्हणे गर्भावाची सुखे घालावे आम्हाची, त्याला काय विक्षेप आहे त्याच्यामध्ये? विक्षेप काली देखील विक्षेपाचा विक्षेप उपहित चैतन्याच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंता भाव असा त्याचा काय निश्चय आहे. मग असा जर पुरुष असला तर त्याला कोणत्याही प्रकारचा विक्षेप रहित व्हायचा असेल तर त्यांनी ह्या निर्विकल्प समाधीचा अभ्यास करावा. त्याच्याविषयी अनेक मतं इथे येणार आहेत. आता पुढं कोणी म्हणतं योगाने करावा, कोणी म्हणतं वेदांताच्या चिंतनाने करावं, ज्याचं त्याचं त्यांनी ठरवायचं. आमचं म्हणणं एवढंच आहे की मनोनाश आणि वासनाक्षय आणि तत्वज्ञान ही तिन्ही जर एखाद्याच्या जीवनात झाली तर त्याच्या सोन्याला सुगंध आहे की नाही. चंदन आहे पण चंदन वृक्षाला फळं आहेत का, फुलं आहेत का, पण त्याला फळं आणि फुलं आल्यासारखे. म्हणून जीवनमुक्तही असावं आणि त्याचा मनोनाश आणि वासनाक्षय जर झालं तर यांनी जीवन वेदांताचं परिपूर्ण जीवन याला म्हणतात. आणि या जीवनामध्ये केवळ आनंद, केवळ आनंदाचीच अनुभूती आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि एखादा मनुष्य केवळ ज्ञान झालं आणि जर त्याचा विक्षेप दूर झाला नाही तर मिरच्याच्या बाजारात गेल्यावर जसा स्वामी महाराज म्हणजे ठसका येतो तसा ज्ञानी पुरुष आहे त्याला सुद्धा काही प्राप्ती पुरुष इंद्रिय लाळलेली कौतुके आक्रमीला जाणं दुःखे संसारिक आहे. देह पातानंतर त्याला जन्म येणार नाही पण तोपर्यंत त्याला मात्र दुःख हे सहन करावं लागेल. आहे की नाही? म्हणजे जरी व्यावहारिक त्याला सत्य वाटणार नसलं पण मिथ्या का होईना दुःखाला त्याला सामोरं जावं लागेल. आणि जो पुरुष म्हणून वासनाक्षयाचा अभ्यास करील त्याला ना मनाच्या संकल्प विकल्पापासून होणारे क्लेश, बरोबर ना वासनेपासून होणारे क्लेश, दोन्हीतूनही तो मुक्त होतो आणि तत्वज्ञान तर सिद्धच आहे. असा जो पुरुष आहे हे जीवन वेदांताला अभिप्रेत आहे. आणि असं आपले जे काही द्रष्टे ऋषी ज्यांना आपण म्हणतो किंवा आपले पूर्वसुरी पूर्वज ऋषी त्यांनी हे जीवन जगले, ते गिरीकंदरामध्ये वगैरे ह्या प्रकारचं चिंतन केलं आणि आपल्या स्वरूप स्थितीत रमून गेले. आणि काही महात्मे जे ते जगत कल्याणासाठी स्वतः विक्षेप स्वीकारून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी स्वीकारले तर हा विक्षेप आहे का? विक्षेप नाही, खूप मोठा विक्षेप आहे. तुकाराम महाराजांनी तर 4092 अभंगात 4005 प्रकारचे विक्षेप स्वीकारले तेव्हा एवढंच तयार झालं. आहे की नाही? इतकं विक्षेप स्वीकारले की पुढच्या लोकांना विक्षेपापासून कसं मुक्त होता येईल याचा मार्ग दाखवला. मग या ठिकाणी विक्षेप निवृत्ती पुरुषार्थ आहे का आवरण निवृत्ती पुरुषार्थ आहे? आवरण निवृत्ती पुरुषार्थ आहे. मग विदेहमुक्त श्रेष्ठ का जीवनमुक्त श्रेष्ठ? तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आश्रय घेऊन हजारो जीवनमुक्त होऊ शकतात पण त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी मात्र विक्षेप स्वीकारलेला आहे. पण आता एक गोष्ट पुन्हा सांगतो, शंकरानंदीमध्ये सध्या चिंतन चालू आहे, झालंही पण नाही. मग तुम्ही म्हणाल आम्ही पण असा विक्षेप स्वीकारून जनसमूहात जातो आणि जगदोद्धारा लागी धरिले अवतार, हे आमचं नाही का? तर याचं असं आहे की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी विक्षेप स्वेच्छेने ठेवला, ईश्वरेच्छेने ठेवला. अधिकारी कोटीतले पुरुष आहे आणि त्यांनाच लोकसंग्रहाचा किंवा लोकोद्धाराचा अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला मुळे अधिकारच नाही. तुम्हाला आम्हाला पाहिजे तर फक्त आपण आपलं स्वतःचं आत्मकल्याण करून घ्यावं आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुखार्थ म्हणूनच वासनाक्षयाचा अभ्यास करावा. आणि तो अभ्यास जर आपला परिपक्व झाला तर लोकांना कीर्तन सांगायची गरज नाही, प्रवचन सांगायची गरज नाही. लोकांनी आपल्याला पाहिलं, आपलं स्मरण केलं किंवा आपण लोक कल्याणाचं साठी केवळ कामना केली तरी लोकांचा उद्धार बसल्या जागेवर होऊ शकेल. जीवन चरित्र सांगण्याच्या निमित्ताने शास्त्राचा उपसंहार या तरंगात करावायचा आहे. त्यात प्रथम तत्वदृष्टीच्या ज्ञानोत्तर जीवनक्रमाचा म्हणजे जीवनमुक्ताचा व्यवहार व देहपातानंतरची विदेहमुक्ती सांगावयाची आहे. तत्वदृष्टीचं ज्ञान झालं आणि ज्ञान झाल्यानंतर पुढचं त्याचं जीवन कसं गेलं, त्याचा व्यवहार कसा घडला ह्या गोष्टीविषयी आता पुढे निरूपण करतात. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची की ज्ञानवान पुरुष जो आहे तर ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी विक्षेप आहे. परंतु मग विक्षेप असला नारद कळी लावतात की नाही, दुर्वास रागावतात की नाही, कृष्ण परमात्मा भोगी म्हणजे विक्षेप आहेत की नाही त्यांच्या जीवनामध्ये. परंतु हा जर विक्षेप असला तर ज्ञानी पुरुषाचा विक्षेप आणि अज्ञानी पुरुषाचा विक्षेप याच्यामध्ये काय फरक आहे? आपल्या हे एक महत्त्वाची गोष्ट मला किती स्पष्टीकरण करून सांगता येतं माहित नाही, पण स्वामी महाराज सांगायचे की नारदानी कळी लावलं, बरोबर ना,
तुम्ही म्हणाल की आमच्या जीवनात हा विक्षेप आहे, आमचं आवरण भंग झालेलं आहे, पण तुमचा विक्षेप आहे का तुमचा प्रमाद आहे का त्याच्यात तुमच्या वासना गुंतलेल्या आहेत की तुमची आसक्ती गुंतलेली, हे काय याला प्रमाण काय आहे की नाही? तुमचं एखादा म्हणेल ज्ञानगंगे नाले पूर्णता जीवनी झाले, काय शांतीचे आले पल्लव नाही, तर त्याचा एक कसोटी किंवा निकष सांगितला की स्वामी महाराज सांगायचे नारद कळी लावतो, नारदाच्या कळीपासून कोणाचं कल्याण झालं ते सिद्ध करा. नारदाला विक्षेप आहे, तो विक्षेपातून जगत कल्याण होतं का जगताचं, त्या कंसाचा सुद्धा उद्धार झाला, रावणाचा सुद्धा उद्धार झाला, पुतनेचा देखील उद्धार झाला. कोणते म्हणजे त्या कळी लावण्यापासून काय झालं सांग. दुर्वासाच्या क्रोधापासून कोणाचं नुकसान झालं? कोणाचंच नुकसान, सगळे जागेवर आले, ऐके नाही. कोणाचा अहंकार झाला, कोणाचं तत्वज्ञान झालं, आणि त्यांचा केवढा मोठा निश्चय आहे, तर त्या निश्चयाला पार नाही. ते कृष्ण परमात्मा म्हणतात की मी आजन्म बालब्रह्मचारी असेल तर यमुनामाई वाट देईल, आणि तो क्रोध म्हणतो, तो दुर्वास काय म्हणतो, मी जर नित्य निरंतर अनशन व्रत केला असेल, 60 खंडी अन्न खात होता एका वेळेला, आणि तो म्हणतो मी नित्य अनशन व्रत केला असेल तर यमुनामाई वाट देईल. दिली की नाही यमुनामाईने वाट दिली. याचा अर्थ त्यांचा जो विक्षेप आहे तर तो त्यांचा जो विक्षेप आहे तो लोक कल्याणाला कारण होणार. तेव्हा ज्या महापुरुषाच्या विक्षेपातून जगत कल्याण होत असेल तर त्याचा तो विक्षेप आहे असं समजायचं, आहे की नाही. आणि ज्याच्या विक्षेपातून लोकांच्यात आणखीन कलह निर्माण होतात, रागद्वेष निर्माण होतात, हा याचा विक्षेप आहे का हा याचा प्रमाद आहे? हा याचा प्रमाद आहे की नाही. प्रमादाला यांनी विक्षेप नाव दिलं आणि जीवनमुक्तीचा बुरखा त्याच्यावर घालायचा प्रयत्न केला. आतमध्ये मात्र काय सत्यस्यापि हितम मुखम, सत्याचं जे मुख आहे ते त्यांनी दिले का सुवर्णमयनं काय पात्रेनं, सत्यस्यापि हितम मुखम, सुवर्णाच्या वरून कवर घातला आणि आतमध्ये त्याला विष्ठा ठेवलेली. तसं ज्याच्याप्रमाणे आतमध्ये ज्याच्या अज्ञान भरलेले आणि वरून ज्ञानाचं काय त्याला पांघरून घातलेले, असं मनुष्य जर म्हणायला लागला की हा विक्षेप आहे, तो विक्षेप नाही, तो काय आहे, प्रमाद आहे, असं त्याचा अर्थ. आता राहून देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.